नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या तर्फे तुमचं स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण तलाठी या पदाविषयी माहिती पाहणार आहे. महसूल प्रशासन पाहत असताना आपण त्याच्यामध्ये जे पदाधिकारी आहेत यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. आपण कोतवाल आणि त्याच्यानंतर पोलीस पाटील या पदाविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण तलाठी या पदाविषयी माहिती पाहणार आहे. महसूल प्रशासनामध्ये तलाठी हे पद खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या तलाठी या पदाचा इतिहास पाहत असताना जर आपण पाहिलं तर दिल्लीचा जो बादशाह आहे शेरशाह सुरी, या शेरशाह सुरीच्या दरबारामध्ये राजा तोरडमल नावाचे भू अभिलेखी मंत्री होते. राजा तोरडमल नावाचे काय होते रे? भू अभिलेखी मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातील जे नवरत्न आहेत या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनी संबंधी कामाची जी व्यवस्थापनासाठी पटवारी पद निर्माण केलं होतं. कोणतं पद निर्माण केलं होतं रे? पटवारी पद निर्माण केलं होतं. भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश सरकार आलं किंवा ब्रिटिश राजवटीमध्ये 1814 सालच्या अधिनियमानुसार 1814 सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागामध्ये सरकारी हिशोब किंवा दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी या पदाची काय करण्यात आली? निर्मिती करण्यात आली. कधी? 1814च्या अधिनियमानुसार तलाठी या पदाची निर्मिती करण्यात आली. 1918 साली महाराष्ट्रातील कुलकर्णी वतने समाप्त केली गेली. बरोबर ना? 1918 मध्ये कुलकर्णी जी वतने होती ही कुलकर्णी वतनी रद्द करण्यात आली आणि मग पगारी जे वेतन तत्वावर तलाठीपदी सुरू करण्यात आली. पगारी किंवा वेतन तत्वावर तलाठीपदी काय करण्यात आली रे? सुरू करण्यात आली. आता जर आपण पाहिलं तर तलाट्यांना महाराष्ट्रामध्ये ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? ग्राम महसूल अधिकारी असं तलाठी जे आहे त्यांना संबोधण्यात येतं. आणि तलाठींचं जे कार्यालय आहे या तलाट्याच्या याच्यावर प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता. तलाट्याच्या कार्यालयास काय म्हटलं जातं रे? सज्जा. तलाट्याच्या कार्यालयास सज्जा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा 1918 मध्ये कुलकर्णी वतने समाप्त करून तलाठी पगारी नेमण्यात आली होती किंवा वेतनावर नेमण्यात आले होते आणि सध्या त्यांना ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. पुढे बघा आता तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्राम स्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3 चा अधिकारी आहे. ग्राम खात्याचा कोणत्या? वर्ग 3 चा कर्मचारी आहे आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अधिनियम किती रे? 1966 च्या कलम 7 आणि उपकलम 3 अनुसार अधिनियम 1966 च्या कलम 7 उपकलम 3 अनुसार प्रत्येक सज्जा करता म्हणजे त्या कार्यालयास सज्जा असं म्हटलं जातं. प्रत्येक सज्जा करता एक किंवा अधिक तलाठी काय केले जातात? नेमले जातात. तलाट्याची जी नेमणूक आहे ते जिल्हाधिकारी करत असतात. त्यांची निवड जर आपण पाहिलं तर ही निवड एमकेसीएल किंवा जिल्हा निवड मंडळातर्फे तलाट्याची काय केली जाते? परीक्षा घेतली जाते आणि त्याच्या थ्रू त्यांची काय होत असते? निवड होत असते. निवड झाल्यानंतर नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार कुणाला देण्यात आलेला आहे रे? जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आलेला आहे? जिल्हा अधिकाऱ्यांना. निवड कोण करतं? जिल्हा निवड मंडळ स्पर्धा परीक्षेद्वारे. याची जी शैक्षणिक पात्रता आहे काय आहे रे? पदवी पास असावा. बरोबर ना? पदवी काय असावा? पास असावा. शैक्षणिक पात्रता काय आहे? पदवी पास असावा. तलाठ्यावर जर आपण पाहिलं तर नजीकचं जे नियंत्रण आहे हे नजीकचं नियंत्रण मंडळ अधिकारी किंवा त्याला सर्कल ऑफिसर असं म्हटलं जातं. त्याच्यावर नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं? सर्कल ऑफिसर किंवा त्याला मंडल अधिकारी असं म्हटलं जातं. आणि मुख्यतः त्याच्यावर जे नियंत्रण असतं ते तहसीलदाराचं असतं. अगोदर मंडल अधिकाऱ्याचं असतं, मंडळ अधिकाऱ्यानंतर तहसीलदार. नजीकचं विचारलं तर सर्कल किंवा मंडल अधिकारी आणि त्यानंतर त्याच्यावर जे नियंत्रण असतं ते तहसीलदारांचं असतं. पुढं गैरवर्तणुकी बद्दल शासन म्हणजे त्याला निलंबन करण्याचा किंवा शासन करण्याचा जो अधिकार आहे हा उपजिल्हाधिकाऱ्यांना आहे. कुणाला आहे? उपजिल्हाधिकाऱ्यांना तलाट्याला शासन करण्याचा अधिकार किंवा गैरवर्तणुकीबाबत शासन करण्याचा अधिकार हा उपजिल्हाधिकारी DY कलेक्टर यांना काय करण्यात आलेला आहे रे? देण्यात आलेला आहे. कार्य बघा त्यांची. महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर सांभाळणे,
महसूल खात्याचे गाव पातळीवर दप्तर सांभाळणे, गावाचा नमुना क्रमांक 712-8 इत्यादीशी तलाठी काय असतात संबंधित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके अभिलेख ठेवण्याचे कार्य कोण करत असतो रे? तलाठी करत असतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी पार पाडण्याचं काम कोण करतो? तलाठी करत असतो. गाव पातळीवर महसूल, तगाई, वसुली, दुष्काळ इत्यादी संबंधी कार्य करतो. गाव पातळीवर जमीन महसूल, थकबाकीदार व जमिनीच्या अधिकार पत्राची नोंद ठेवणे. गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद करतो. गावातील महसूल गोळा करणे. गाव पातळीवर शेत जमिनीचा आकार ठरवण्याचं काम तलाठी करत असतो. आता जर आपण पाहिलं तर इतर सुद्धा काम आहेत बघा. गावात येणाऱ्या साथीच्या रोगासंबंधी आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचं काम करतात. तहसीलदाराने निश्चित केलेली पिकाची गावा ठिकाणी आणीबाणी करण्याचं काम कोण करतो? तलाठी करत असतो. गाव पातळीवर महत्वाचं आहे कौटुंबिक शिधापत्रिका त्याला रेशन कार्ड असं म्हटलं जातं, वितरित करण्याचं काम कोण करतात? तहसीलदार करत असतात. गाव पातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणुकी संदर्भात सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठी करत असतो. गावात येणाऱ्या साथीच्या रोगासंबंधी आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचं काम तलाठी करतो. ग्राम महसूल अधिकारी त्याला महाराष्ट्रात म्हटलं जातं. आता गुजरात, कर्नाटक मध्ये तलाठी म्हटलं जातं. त्याच्यानंतर ग्रामलेखा किंवा कर्णम असं आंध्र प्रदेश मध्ये म्हटलं जातं. पटवारी मध्य प्रदेश, पंजाब आणि तेलंगणा, पश्चिम बंगाल या ठिकाणी तलाठ्याला पटवारी म्हटलं जातं. तर उत्तर प्रदेश मध्ये आणि उत्तराखंड मध्ये काय म्हटलं जातं? लेखापाल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तलाठीच म्हटलं जायचं, पण सध्या त्याला ग्राम महसूल अधिकारी हे पद म्हणजे या नावाने काय केलं जातं रे? ओळखलं जातं. मग याच्यामध्ये महत्वाचं आपण तलाठ्याविषयी माहिती पाहिलेली आहे. बघा याच्यामध्ये महत्वाचं काय 1966 कलम 7(3) नुसार प्रत्येक सजाकरता तलाठी निवडला जातो. नेमणूक करतं जिल्हाधिकारी, निवड करतं जिल्हा निवड मंडळ, नजीकचं नियंत्रण सर्कल ऑफिसरचं असतं. त्यानंतर कुठं असतं? तहसीलदाराचं. आणि गैरवर्तणुकीबाबत त्याला शासन काय गैरवर्तणूक शासन करण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याला आहे. 712-8 हे काढण्याचं काम करून देण्याचं काम कोण करत असतो रे? तलाठी करत असतो. मग पुढच्या भागामध्ये आपण तालुक्याचा जो प्रशासकीय प्रमुख आहे तहसीलदार यांच्याविषयी माहिती पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.